पोल्ट्रीच्या पक्ष्यांमध्ये झालेल्या सर्दीला रामबाण उपाय असा आपण ह्या व्हिडिओच्या शेवटीला दाखवणार आहोत। तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाय ग आईमध्ये। आणि आपल्या बॅच 4चा डे 25 आहे। सकाळी आम्ही दोघं पोल्ट्रीवर आम्ही दोघं नाही, मी एकटीच होती, पोल्ट्रीवर पोहोचलो। पोल्ट्रीवर पोहोचल्यानंतर भुसा हलवून घेतला। भुसा हलवायचा चाललाच होता आणि खूप जास्त दम लागत होता, कारण की पक्षी मोठे व्हायला लागले तसं अमोनिया पण जास्त वाढतोय। पाण्याची भांडी मी धुवून घेतली आणि एक मंडळी तुम्हाला आठवण करून द्यायचं म्हणजे की आपलं जे बेसिक क्रॅश कोर्स असणार आहे पोल्ट्रीसाठी ते आपण उद्या कंडक्ट करणार आहोत। तर ज्यांना पाहिजे ते आपले सीट्स आजच बुक करा आणि फक्त 99 रुपीजला आपले ते बॅचेस असणार आहेत। आणि हे आहे आपला रामबाण उपाय, म्हणजे 700 ग्राम गूळ आणि मग त्याच्या 400 ग्राम आलं, 50 ग्राम लसूण आणि काळं मिरं आणि हळद टाकून आपण ते एक काढा बनवला होता। आणि तो काढा आपण ड्रिंकरमध्ये ओतणार होतो, म्हणून आज सगळे ड्रिंकर धुवून घेतले आणि तसं ह्यांनी सगळे खाद्य ओतून घेतले। या सगळ्या गोष्टी होते राहिल्या कंटिन्युअसली। आणि मग त्याच्यानंतर आपण औषध बनवायचं होतं म्हणून तिकडे गेलो, पण हे कंटिन्युअसली खाद्य टाकत होते। आणि औषध आपण ड्रिंकरमध्येच सोडणार आहोत, कारण की ते जास्त इफेक्टिव्ह असतात। असे जे काढे असतात ते ड्रिंकरमध्ये असणार। तर हे असं राऊंडनी पण छान मिसळून घेतलं गूळ आणि आपण केलेलं पेस्ट। आणि मिसळून घेतल्यानंतर आमचे जे मधले धीर आहेत त्यांनी हे सगळं ड्रिंकरमध्ये सोडलं। तर तुम्हाला हा रामबाण उपाय कसा वाटला आणि तुम्ही तुमच्या पोल्ट्रीमध्ये कोणता उपाय करता हे नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि कोर्स हवा असेल तर नक्की कमेंट करा। धन्यवाद।